गोंधळाचा शेवट नेहमी शांततेत होतो. अर्जुन आता बोलून थकलाय, रडून थकलाय, तर्क देऊनही थकलाय, शांत झालाय. दुसऱ्या अध्यायातील 9वा श्लोक अर्जुनाच्या बौद्धिक अहंकाराचा पूर्णपणे शेवट आहे. तो एक अशा शांततेत गेलाय जिथून श्रीकृष्णाचे महावाक्य सुरू होणार आहेत. म्हणजे संजय सांगतोय, गुडाकेश ऋषिकेशाला म्हणतोय, म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय, नयोत्स म्हणजे मी युद्ध करणार नाही. आणि एवढं बोलून तो शांत झालाय, गप्प झालाय. बघा, जेव्हा माणूस म्हणतो ना की मी हे करणार नाही, तेव्हा तो स्वतःला खूप ठाम समजत असतो, पण ही त्याची ताकद नसती. तो त्याचा अहंकाराचा शेवटचा झटका असतो. अर्जुन गप्प झालाय कारण आता त्याच्याकडे सांगण्यासारखं, बोलण्यासारखं, करण्यासारखं काही राहिलंच नाहीये ना. अर्जुनाची शांतता खूप महत्त्वाची आहे बरं का. जोपर्यंत तुमच्या आत विचारांचा जो बाजार भरलेला असतो ना, गोंगाट चालू असतो ना, तोपर्यंत तुम्हाला सत्य ऐकू येणं जस्ट इम्पॉसिबल. अर्जुनाने आता हात टेकले. तो म्हणतो मी लढणार नाही, पण हा निर्णय त्याचा नाही आहे, हा त्याचा बर्नआउट नावाचा प्रकार. तुमची शांतता कोणती आहे, ज्ञानाची की हतबलतेची? अर्जुनाची ही शांतता हतबलतेची आहे, बरोबर ना. पण ही हतबलता गरजेची होती, कारण जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे गप्प होत नाही तोपर्यंत गुरु कृष्ण बोलायला सुरूच करू शकत नाही. आता तृष्णी बभुव हे सूचित करतं की अर्जुनाची मीपणाची ही सर्व यंत्रणा निकामी झालेली आहे. आता तो कोण झालाय? एक कोरी पाटी, एक रिकामी घागर, ज्यावर श्रीकृष्ण आता त्यांची सत्याशी अक्षरं लिहिणार आहेत. श्रीकृष्ण आता भरभरून सत्य भरणार आहेत. हा श्लोक आपल्या आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला काय शिकवतो? बडबड थांबवा. आपण सतत स्वतःच्या समस्यांचं भांडवल एवढं करतो ना की मी असं का केलं, मी असं का केलं, माझ्यासोबत असं का होतंय. जोपर्यंत तुमची ही आतली बडबड थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तराचा आवाज कसा ऐकू येईल? नाही म्हणण्याची हिंमत आणि भीती. अर्जुनाचं हे मी लढणार नाही हे भीतीतून आलंय. पण कधी कधी तुम्हाला तुमच्या जुन्या सवयींना नाही म्हणावं लागतं, जेणेकरून तुम्ही नवीन सत्याचा, नवीन सवयींचा स्वीकार करू शकाल. शरण जाण्याची शांतता. ज्यावेळेस तुम्हाला समजतं ना की तुमचे सर्व प्रयत्न तोकडे पडलेत, अपुरे पडलेत, त्यावेळेस शांत व्हा. ही शांतता तुम्हाला कधीच पराभूत करत नाही, ती तुम्हाला रिसेट व्हायला मदत करते. अर्जुन आता गप्प झालाय. आता फक्त श्रीकृष्ण बोलणार आहेत. आता तुमच्यासाठी प्रश्न की तुमच्या आयुष्यातली बडबड तुम्ही कधी थांबवणार आहेत? कारण सत्य बोलायला सुरुवात करताना त्यावेळेस अहंकाराला गप्पच राहावं लागतं. हा अध्याय आपल्याला क्लिअरली सांगतो, डोक्यातली, मनातली आणि तुमची जाणीवपूर्वक बडबड बंद करा आणि श्रीकृष्णाला शरण जा. त्याला बोलू द्या, त्याला मार्ग सुचवू द्या.